सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही व्हिडिओचं आपलं टायटल बघितलं असेल, की नवी मुंबई महानगरपालिका याच्यासाठी जो सहाय्यक आयुक्ताचा जो पेपर होणार आहे, त्याच्याबद्दल काही अपडेट्स आलेत. त्या अपडेट्स आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. काही कॉमन प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहे. तर एक नवीन पी-डी-एफ आली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की किती फॉर्म्स आलेले आहे. तर आपण ज्या एक्झामचं प्रिपरेशन करतोय, असिस्टंट कमिशनर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, टोटल फॉर्मची संख्या ही 16,251च्या आसपास आहे. ओपनमध्ये जर बघितलं तर 3,000च्या आसपास फॉर्म आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी जर बघितलं तुम्ही 155 एस-बी-सी कॅटेगरीमध्ये आले. शेड्यूल कास्टला रिलेटिव्हली खूप जास्त फॉर्म आले. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही ही पी-डी-एफ मी टेलिग्राम चॅनलवरती टाकली. आपलं जे दे अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची की लिंक तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या बायोमध्ये सुद्धा भेटेल. आता काही कॉमन प्रश्न आहे. आपण फॉर्मची संख्या किती आली ते बघितलं. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो, की पेपर कधी होईल? ठीक आहे. पेपर कोणता? नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्ताचा पेपर कधी होईल? तर याची एक्झॅक्ट डेट कुणालाच माहिती नाहीये. आता आपण जे लॉजिकल डिडक्शन काढलं होतं, ते टी-सी-एस पॅटर्ननुसार काढलं होतं, की लास्ट डेट जी असते फॉर्म भरायच्या तिथून पुढे 30 ते 35 दिवसामध्ये किंवा कधी-कधी 40 दिवसांमध्ये ते पेपर घेतात. तर 15 एप्रिलला त्यांची लास्ट डेट होती. त्या अनुषंगाने 15 मे किंवा 20 मे आपण पकडून चाललो होतो. पण मला आता 15 मे आणि 20 मेला सुद्धा पेपर होईल असं वाटत नाहीये. पेपर हा तुमचा मे एंडला होऊ शकतो किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये हा तुमचा पेपर होऊ शकतो. पहिली बाब तर तुम्हाला ही नोट डाउन करायची. सेकंड थिंग अशी आहे तुमची, की फॉर्मची संख्या ही तुमची 16,000च्या आसपास आहे. त्याच्यामुळं तुमचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे. एका शिफ्टमध्ये तुमचा पेपर होऊ शकतो आणि ह्या केसमध्ये जर पेपर एका शिफ्टमध्ये जर झाला, तर तुमचं जे नॉर्मलायझेशन होतं सरळ सेवेमध्ये, तर ते नॉर्मलायझेशन होणार नाही. ठीक आहे. तर ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची. जर पेपर तुमचा 2 शिफ्टमध्ये जर झाला, तर त्या केसमध्ये तुमचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढचा प्रश्न असा आहे, की एक्झाम डेट आली आहे का? तर त्याचं उत्तर आत्ता आपण वरती डिस्कस केलं, की एक्झाम डेट आलेली नाही. त्याच्यामुळेच मी तुम्हाला टेंटेटिव्ह डेट सांगितलेली आहे. मे एंड किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमचा पेपर होऊ शकतो. येणाऱ्या म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये एक 10 तारखेच्या आतपर्यंत त्यांनी जर आपल्याला टाईम टेबल दिलं, तर आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी सोयीस्कर होईल. आता पुढचा प्रश्न जो आहे, राज्यसेवा पूर्व 2026 कंबाईन मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षा या सर्व एक्झामला सांभाळून नवी मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास कसा करायचा? हे पॉसिबल आहे का? याच्या अगोदर आता भरपूर जणांनी आपली बॅच केली असणार आहे किंवा काही जणांनी इतर बॅच किंवा स्वतःहून अभ्यास केला असणार आहे. तर ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या? तर याच्यामध्ये मिनिमम आता तुम्हाला सांगतो, की तुमचा अभ्यासाचा वेळ हा 9 तासाच्या आसपास पाहिजे. याच्या कमी बिलकुल चालणार नाही. 9 तासाचं विभाजन तुम्हाला 6 आणि 3 तास या 2 पार्टमध्ये करावं लागेल. 6 तास तुम्हाला राज्यसेवा म्हणा किंवा मग कंबाईनचा तुम्ही पूर्व किंवा मेन्सचा अभ्यास करत असाल, तर त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. डेडिकेटली 6 तास तुम्हाला ह्या एक्झामला द्यावे लागतील आणि 3 तास हे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा जो पेपर होणार आहे असिस्टंट कमिशनरचा, त्याला देऊ शकता. आता ह्या 3 तासाचं सुद्धा विभाजन आहे. यातले 1.5 तास तुम्ही हे टेक्निकलला देणं अपेक्षित असतं. जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलाय, तर तुम्ही 1.5 तास देऊ शकता टेक्निकलला. नाहीतर तुम्हाला 2-2.5 तास डेली बेसिसवरती इथून पुढे जर अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला तिथे द्यावं लागतं टेक्निकल पार्टसाठी. आता या 1.5 तासामध्ये तुम्ही डेली टेक्निकल करणं अपेक्षित आहे. या 1.5 तासामध्ये तुमचे डेली 1 ते 2 कायदे रिवाईज होऊन जातील. ज्यांनी आपले बॅच केली, तर त्यांचे 2-3 कायदे सहज एका तासामध्ये रिवाईज होतात. का टेक्निकल मी तुम्हाला सांगतोय? कारण की याच्यावरती 60 प्रश्न येणार आहेत आणि हे 60चे 60ही प्रश्न हे तुमच्या बरोबर येऊ शकतात. हे मी तुम्हाला कशाच्या बेसिसवरती सांगतोय? तुम्ही आपली नवी मुंबई महानगरपालिकेची जी टेस्ट सीरीज आहे, ती जाऊन चेक करा. प्रश्न खूप डिफिकल्ट कॅटेगरीचे मी त्याच्यामध्ये बनवले. इव्हन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे आहेत तुमचे 2016चे, त्याच्यामध्ये जे शेड्यूलमध्ये त्यांनी जे आकडे दिले, तर ते आकडे पाठ करू नका असं मी तुम्हाला सांगितलं आणि तरीसुद्धा मी त्याच्यावरती प्रश्न बनवले. आणि तरीसुद्धा तुम्ही ते प्रश्न सोडवले आणि तुमच्या बरोबर आले. तर ह्या लेव्हलचं प्रिपरेशन आहे आणि ह्या लेव्हलचा टेक्निकलचं तुमचं ॲक्युरसीची लेव्हलसुद्धा असते. म्हणजे इथं कसं असतं, जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो खूप जास्त हाय असतो. त्या अनुषंगाने तुम्हाला टेक्निकल खूप जास्त व्यवस्थित करायचं आहे. 60 पैकी 58 प्रश्न तुमच्या बरोबर येतील. या अनुषंगाने तुम्हाला इथं प्रिपरेशन करावं लागणार आहे. तरच आपला काहीतरी निभाव स्पर्धेमध्ये लागू शकतो. पुढच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे मराठी, इंग्रजी, रिझनिंग आणि जी-के
तर तुम्ही याला 1.5 तास डिव्होट करू शकता. यात सुद्धा जर तुम्ही याच्या अगोदर कधी कंबाईन मेन्स किंवा राज्यसेवा मेन्स वगैरे लिहिली असेल, त्याच्यामध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी ग्रामर जर केलेलं असेल, तर तुम्हाला हा 1.5 तास सुद्धा तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता टेक्निकलला किंवा मग तुमचं राज्यसेवा पूर्व कंबाईन मेन्सला तुम्ही तो वेळ तिकडे शिफ्ट करू शकता. रिझनिंग आणि जी-के मात्र तुम्हाला टी-सी-एसचे जे पी-वाय-क्यू ते तुम्हाला वारंवार बघणं, वारंवार प्रॅक्टिस करणं अपेक्षित असतं. डेली बेसिसवरती मी तुम्हाला सांगतो, की 200 प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिकचे 50-50 प्रश्न करणं तुम्ही अपेक्षित आहे. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न होता तुमचा, की आता जर प्रिपरेशन स्टार्ट केलं, तर तुमचं ते पूर्ण होईल का? कशाचं? नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त. तर त्याचं उत्तर बऱ्याच बाबींवरती डिपेंड असतं. पहिली बाब अशी, की तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करतात का? करत असाल किंवा करत नसाल, तरीसुद्धा तुम्ही डेली बेसिसवरती 3 ते 4 तास तुमचं अभ्यासाला देणं याच्यामध्ये अपेक्षित असतं. जर तुम्ही डेली बेसिसवरती 3 ते 4 तास अभ्यासाला देऊ शकता, तरच तुम्ही याचं प्रिपरेशन करायला हवं. आणि जर तुम्ही ह्या सहाय्यक आयुक्तसाठी जर आपल्याकडे बघत असाल, आपल्याकडे म्हणजे द अकॅडमीकडे, तर आपली जवळपास 30 तासाची बॅच आहे टेक्निकलवरती आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपला जर कुणाची बॅच असेल या कायद्यांमध्ये, टेक्निकलमध्ये, तर ती आपली बॅच आहे. ही आपण छातीठोक पद्धतीने सांगतोय. कारण की त्या पद्धतीने कंटेंट आणि क्वालिटी या दोन्ही पद्धती आपण दोन्ही बाबी आपण डिलिव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. 30 तासामध्ये मी बॅच तुमची कंप्लीट केली. त्याच्यामध्ये तुमच्या 8 कायदे आहेत. एक तुमचा स्कीम्सचा मुद्दा आहे आणि दुसरा तुमचा डिझास्टर मॅनेजमेंटचा. तर स्कीम्स आपण जेवढ्या तुम्हाला त्या नगरविकास विभागावरती दिल्या होत्या, तेवढ्या त्याच्यामध्ये दिल्यात आणि डिझास्टर मॅनेजमेंटची जवळपास तुम्हाला 50-60 पेजेसची पी-डी-एफ त्याच्यामध्ये मी दिलेली आहे. ठीक आहे. इव्हन टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा नवीन-नवीन प्रश्न घेण्याचा प्रयत्न मी डिझास्टर मॅनेजमेंटचा घेतलाय. स्कीम्सची मी अजून एक पी-डी-एफ तुम्हाला देईल करंट अफेअर्सच्या बेसिसवरती आणि करंट अफेअर्सची सुद्धा आपली बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. मला काय सांगायचंय, की 30 तासामध्ये तुम्ही कायदे आपल्या बॅचमध्ये कव्हर करू शकता. डेली जर तुम्ही 3 तास जर दिले, 10 ते 12 दिवसामध्ये तुमची आपली बॅच कव्हर होईल आणि तिथून पुढचा वेळ म्हणजे 20 एक दिवसांचा वेळ हा तुम्ही तुमच्या रिव्हिजनसाठी देऊ शकता. बाकी मराठीला तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक करायचंय. इंग्रजीसाठी तुम्ही पी-वाय-क्यू करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर त्याच्यामध्ये करा. तो कसं करायचा ते मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय. रिझनिंगमध्ये आणि जी-केमध्ये फक्त टी-सी-एसचे पी-वाय-क्यू करायचे आणि करंट अफेअर्ससाठी आपली आपली बॅच आहे ॲपवरती. ₹49 मध्ये सुद्धा बॅच आहे. त्याची व्हॅलिडिटी मात्र फक्त 1 महिना आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला एक 6 महिने किंवा 1 वर्षाचं टार्गेट असेल, तर जी आपली फुल बॅच आहे करंट अफेअरची, तर ती बॅच तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर एवढंच होतं याच्यामध्ये आणि आपला जर तुम्हाला काही अडचण असेल आणि बॅच जर घ्यायची असेल, तर ऑफिसचा नंबर देतो मी तुम्हाला. त्या ऑफिसच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. हां, अजून एक प्रश्न असतो, की सर खूप जास्त अनिश्चितता आहे. तर याच्यामध्ये गझल सम्राट सुरेश भट यांच्या काही ओवी आहेत. त्या ओवी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. 1 सेकंड होल्ड करा. तर गझल सम्राट सुरेश भट एका ठिकाणी असं लिहितात, की "हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. आजचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जो जखम करणार नाही. विजय तो कसला उरावर जो जखम करणार नाही." या ओवी सुरेश भटांच्या होत्या. तुम्ही याच्यातून काय निष्कर्ष काढता ते तुमच्यावर डिपेंड आहे. बट जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर क्लासचा नंबर मी तुम्हाला देतोय. त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. 8010 351143 हा आपल्या क्लासचा नंबर आहे. परत एकदा लिहितो 8010 351143 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला काय अडचण असेल कोर्स संदर्भात किंवा इतर माहिती लागत असेल, तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. YouTubeवरती आता तेवढं पॉसिबल होत नाही लेक्चर घ्यायला, बट मी विचार करतोय, की एक फक्त प्रश्नांची सीरीज म्हणजे फक्त एम-सी-क्यू डिस्कस करायचे. YouTubeवरती प्रत्येक टेक्निकलचा जो कायदा आहे त्याच्यावरती. भरपूर जण असं म्हणतील, की तुम्ही 2-3 महिन्यापासून हीच बाब रिपीट करताय. हां, करतोय मी रिपीट. बाकी ठिकाणी माझ्या ज्या कमिटमेंट असतात मी त्याला प्रायोरिटी देतो. YouTubeला सुद्धा घेण्याचा प्रयत्न असतो, बट कधी-कधी वेळेअभावी ते जमत नाही. तर त्या अनुषंगाने तुम्ही समजून घ्या. बट प्रयत्न करूयात आपण ते YouTubeला सुद्धा घेण्याचा. ठीक आहे. सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.